राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश, राधा वल्लभ श्री हरिवंश। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? तर आज मी माहिती घेऊन आलेली आहे गुरुपुष्यामृत योग याविषयी। तर तुम्हाला जर माहितीच असेल की 27 नक्षत्र असतात आणि त्यातील एक नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र। आणि हे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारच्या दिवशी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग घडून येतो। तर हा गुरुपुष्यामृत योग हा सर्वात प्रभावी असा योग असतो आणि हा खूप चांगला मानला जातो। गुरु म्हणजेच बृहस्पती, मग ते ग्रहातले असो किंवा आपण मानले जाणारे गुरु असो, त्यांना प्रसन्न करून घेण्याचा हा एक उत्तम असा योग असतो, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग। यावर्षी हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो आला आहे अधिक महिन्यात। तर आता तुम्ही म्हणाल की अधिक महिन्यात तर काही विशेष असं करायचं नसतं, म्हणजे काही चांगल्या गोष्टी म्हणजे नवीन सुरुवात करायच्या नसतात। पण तुम्हाला तेही माहिती असेल की अधिक महिन्यात जास्तीत जास्त गुरुभक्ती किंवा ईश्वर भक्ती करण्याला कुठलंही बंधन नसतं। तर त्यामुळे गुरुपुष्यामृत योग ही एक चांगली गोल्डन अपॉर्च्युनिटीज म्हणावी लागेल। तर या गुरुपुष्यामृताच्या दिवशी तुम्ही काय काय करू शकता, त्या काही थोड्या गोष्टी मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, तर त्या नक्कीच ऐका। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ। तर आता वळूया या गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण काय काय करू शकतो। तर सकाळी लवकर उठायचं आहे, जमल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। 3:30च्या नंतर ब्रह्ममुहूर्त चालू होतो। तुम्हाला जमेल तर 4 वाजता उठलात तरी चालेल, 4 किंवा 5 वाजता नॉर्मली आपण तेव्हा उठतो। शहरी भागात तुम्ही जॉबला जात असाल तर लवकर उठणं हे होतंच, कारण सगळ्यांचे टिफिन वगैरे बनवायला घरातल्या स्त्रीला तर लगेच उठावंच लागतं, बरोबर। तुम्ही उठल्या उठल्या स्नान वगैरे सर्व शुचिर्भूत झाले तुम्ही की उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल ॲड करायचं, थोडंसं गुलाब पाणी असेल तर ते ॲड करू शकता आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आणि ती उंबऱ्यावरती लावून घ्यायची। आणि त्याच्यावरती तुम्ही मग नंतर हळद कुंकू वाहायचं आहे। लक्ष्मीची पावले तुम्ही काढू शकता, छान दारात रांगोळी काढून ठेवू शकता। किचनचा ओटा असतो तो साफ करून घ्यायचा आहे। आता काही जणांची मान्यता आहे की गुरुवारच्या दिवशी झाडू म्हणजे लावू नये घरामध्ये किंवा केर काढू नये किंवा लादी पुसू नये। मग तुम्ही आदल्या दिवशी हे सगळ्या गोष्टी करून ठेवू शकता, म्हणजे साफसफाईची असते ना ती आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी करून ठेवू शकता। आता हा प्रत्येकाच्या मानण्यावरती हा सगळा टोटली त्यांचा डिसिजन असेल। त्यामुळे जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी जर केर काढत असाल, तुमच्या घरात चालत असेल तर ठीक आहे, मग त्या दिवशी गुरुपुष्यामृताच्या योगाच्या दिवशी अगदी तुम्ही घरात भांडणं करू नका की नाही गुरुवारच्या दिवशी केर काढत नाही। जे तुमच्या घरातलं आहे ते तसंच चालू द्या, पण शांतता ठेवा, एवढं मात्र नक्की। तर यावेळी काय करायचं आहे, तुमचं जी साफसफाई झाली, आंघोळ केली, उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं, मग त्याच्यानंतर तुम्ही दरवाजावरनं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना काय काळजी घ्यायची आहे की ते हळदी कुंकवाचं मिश्रण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल ॲड करून ती एक घट्ट पेस्ट बनवायची आहे, ठीक आहे। काही जण काय करतात, एकदम पातळ बनवतात, हळद कुंकू आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकतात आणि मग ते दरवाजावर स्वस्तिक करतात, मग ते पूर्ण दरवाजावरती असं ओघळत येतं। तसं करायचं नाही, घट्ट पेस्ट बनवा, स्वस्तिक काढा, त्याच्या बाजूला शुभ लाभ लिहा। आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरात ऑलरेडी आम्ही शुभ लाभ असं लावून ठेवलेलं आहे दरवाजावर, ठीक आहे, लावलेलं असतं, काही प्लास्टिक असतात, काही स्टिकर्स लावलेले असतात, ठीक आहे। पण आपल्या हाताने हे जे चांगले योग येतात, जसं की गुरुपुष्यामृत योग आहे, तेव्हा आपल्या हाताने दरवाजावर ही जी शुभचिन्ह असतात ना ते काढण्याला खूप महत्त्व आहे। पाहिजे तुम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ते मिटवून टाका, जर तुम्हाला अगदीच जर दरवाजावरती खूपच गर्दी वाटत असेल की ऑलरेडी आहे इथे लावलेलं, तर नेक्स्ट डेला ते मिटवून टाका, ठीक आहे। पण जेव्हा हे असे म्हणजे मुहूर्त असतात, मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या हाताने जे शुभ लाभ किंवा स्वस्तिक ही जी शुभचिन्ह असतात ना ती नक्की हळदी कुंकवाने तिथे दरवाजावर काढायची असतात। त्यानंतर काय करायचं, तर आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असते बघा। आता अधिक महिना चालू आहे, प्लस गुरुवार आहे,
आणि त्यातूनही गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्या घरातली जी बाळकृष्णाची मूर्ती असते ना, ती घ्यायची आहे, ताम्हणात घ्यायची आहे. एक ताम्हण नसेल तर ताटामध्ये घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि त्याच्यावरती जलाभिषेक करा. जमल्यास चंदनाचे पेस्टनी आधी म्हणजे चंदनाची पेस्ट वापरून त्याला म्हणजे स्नान घालण्याचा प्रयत्न करा. जर चंदन अवेलेबल नसेल तर नुसतं ज्याला म्हणजे जे पाणी असतं ना ते एका वाटीत घ्या किंवा छोटा कलश असेल त्याच्यामध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2-3 थेंब गंगाजल, तुळशीपत्र आणि गुलाबजल टाकलं तरी चालेल. ठीक आहे. थोडीशी हळद पण त्यामध्ये टाका. आणि त्या जलाने तुम्ही भगवान विष्णूंना अभिषेक घाला. हा एक उत्तम उपाय आहे गुरुवारी करण्याचा. आणि जलाभिषेक करताना तुम्ही मंत्रही म्हणू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि नारायण आले म्हणजे लक्ष्मी माता आलीच, तर लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. दोघांचंही स्मरण करून तुम्ही बाळकृष्णाला जलाभिषेक करायचा आहे. राधे 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 राधे, मला राधा राधा नाम जपत राहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही एखादं डिवोशनल सॉन्ग तुम्ही तुमच्या टी व्हीवरती चालू ठेवू शकता, म्हणजे तुमचं त्या नामस्मरणामध्ये लक्ष राहील. लहान मुलं खेळतात, मध्ये मध्ये येतात, त्यांच्यावरती चिडू नका, भडकू नका, नामस्मरण चालू ठेवा. शक्य होईल तेवढं रागावरती कंट्रोल करा. कारण भक्ती करत असताना बरेचदा असं होतं की मुलं येतात, मग बाळकृष्ण बघून मग ते पण खेळायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की छोटंसं टॉय आहे, तर त्यांना शिकवा की हे आपले श्रीहरी विष्णू आहेत, भगवंत आहे, त्यांना नमस्कार करण्याला शिकवा. त्यांना शांतपणे जाप कसा करायचा ते पण शिकवा, म्हणजे त्यांच्यावरतीही या चांगल्या दिवशी चांगले संस्कार होऊ शकतात. ठीक आहे. कारण हीच वेळ असते लहान मुलांवरती पण चांगलं वळण लावण्याची. तर हे झालं भगवान विष्णूंची सेवा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर श्री व्यंकटेश स्तोत्र असेल, अशा प्रकारे व्यंकटेश स्तोत्र असतं, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता या गुरुपुष्यामृत योगाला. आणि नंतर तुमची ही सेवा झाली की तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचा 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा कुबेर यंत्र असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करायची आहे. श्रीयंत्र असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असं हातामध्ये आहे ना, ह्या 2 बोटांमध्ये आणि अंगठ्यामध्ये असं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या श्रीयंत्रावरती ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो बोलू शकता. भगवान श्रीकृष्णांची पूजा करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार सतत करायचा आहे. त्यांना जेव्हा तुम्ही प्रसाद म्हणजे नैवेद्य जेव्हा तुम्ही तयार कराल, त्या नैवेद्यामध्ये आता मोस्टली आपण शिरा बनवतो. ठीक आहे. तर शिरा बनवताना त्याच्यामध्ये तुळशीपत्र अवश्य म्हणजे ॲड करा. पंचामृताने जर तुम्हाला स्नान घालता आलं तर उत्तमच. ठीक आहे. तर ते करू शकता तुम्ही. भगवंताची सेवा जितकी कराल तितकी कमीच आहे. पण असं नाही झालं पाहिजे की तुम्ही तुमच्याकडे वेळच नाही आहे, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, गडबडीमध्ये काहीतरी आपलं पटापट हे घ्या तुम्ही एक करताय, पूजा करताय आणि छोटी मुलं तिथे फिरताय, त्यांना तुम्ही डोळे दाखवताय असं नाही असं नाही चल 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 असं नाही करायचं आहे. भले तुम्ही एक म्हणजे म्हणतात ना 1 मिनटं हात जोडा देवाच्या समोर, तेवढी पूजा पण येणं पाहिजे, पण ते मनापासून करा. ठीक आहे. नाही तर तुम्ही सगळं सागर संगीत करताय, पंचामृताने स्नान घालताय, सत्यनारायण करताय, पण लहान मुलांना किंवा वृद्धांना तुम्ही डोळे दाखवताय असं नाही करायचं तसं नाही करायचं, चहा आणा माझ्यासाठी मी एवढी पूजा करतोय, हा भाव मनामध्ये नसला पाहिजे. एकदम म्हणजे दीन होऊन तुम्ही देवाला शरण जाऊन ही प्रार्थना करा, पूजा करा. देव तुमचं नक्कीच ऐकेल आणि सगळ्या गोष्टी छान सुरळीतपणे होतील तुमच्या आयुष्यामध्ये. काहीही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये चालत असतील तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले स्वामी आहेत. मग तुम्ही कुठल्याही म्हणजे गुरूंना मानत असाल, जसं की आपले स्वामी आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत किंवा पाडू मामा आहेत, साईबाबा आहेत, ज्या गुरूंना तुम्ही मानताय त्यांचं स्मरण करून नक्कीच त्यांच्या नावाने एक माळ तरी मनापासून त्यांच्या नामाचा जाप करा. मग बघा किती छान पॉझिटिव्ह अनुभव तुम्हाला येतील. आणि
तुम्ही देवळात जाणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दान नक्कीच करा. अधिक महिना पण चालू आहे. देवळामध्ये केलेल्या दानाला खूप महत्त्व असतं. तर काही जमलंच नाही, काही म्हणजे तुम्हाला गरजू व्यक्ती जर नाही आढळल्या तर तुम्ही दानपेटीमध्ये 11 रुपये का होईना, कमीत कमी 11 रुपये तरी दान कराच. ठीक आहे. काही गरजू व्यक्ती असतात किंवा विद्यादान पण महत्त्वाचं असतं. आता गुरुवार आहे तर पिवळ्या वस्तू दान करायच्या असतात. मग तुम्ही पिवळी फळं म्हणजे केळी तुम्ही दान करू शकता. किंवा विद्यादान करायचं असेल तर मग तुम्ही पिवळ्या कलरची एक नोटबुक घेऊ शकता, पिवळा पेन घेऊ शकता. ते एखाद्या स्टुडंटला तुम्ही देऊ शकता, त्यांची पण मदत होईल. ते पण विद्यादानमध्ये काउंट केलं जातं. तर सगळ्या ह्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही उद्या नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. आणि जर पॉसिबल असेल किंवा तुमच्या घरात जर अवेलेबल असेल ना, दक्षिणावर्ती शंख जर तुमच्या आता आजकाल मोस्टली सगळ्यांच्याकडे घरात असतोच दक्षिणावर्ती शंख, तर त्या दक्षिणावर्ती शंखाची उद्या पूजा करा. म्हणजे गुरुपुष्यामृताच्या दिवशी पूजा करू शकता त्या दक्षिणावर्ती शंखाची. नसेल तर काही हरकत नाही, जो शंख तुमच्या घरात अवेलेबल असेल. बघा, भगवान विष्णू म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती आहे म्हटल्यावरती एक शंख तरी तुमच्या घरामध्ये असलाच पाहिजे. मग तो साधा शंख असला तरी आपण मनोभावे त्याची दक्षिणावर्ती शंख आहे असंच समजून त्याची पूजा करायची आहे. ठीक आहे. असं म्हणतात की गुरुपुष्यामृताच्या दिवशी कुठलाही लग्नासाठी मुहूर्त नसतो, म्हणजे लग्न त्या दिवशी करायचं नसतं. आणि शिवाय दुसऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण आता सध्या कसं आहे, लग्न तर जाऊ दे, पण दुसरी कुठली नवीन सुरुवात तर तुम्ही करू शकत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे बारसा आहे, मुंज आहे किंवा लग्न आहे, गृहप्रवेश आहे, या गोष्टी तर नाहीच आहे. पण गुरुपुष्यामृताच्या दिवशी लहान मुलांना आहे ना जलप्राशन पण केलं जातं. म्हणजे पाणी वगैरे प्राशन करायला किंवा एखादं औषध जर त्यांना चालू करायचं असेल तर त्या दिवशी ते केलं जातं. तर ते तुम्ही करू शकता आणि भगवान विष्णूंना स्मरण करूनच ते तुम्ही करू शकता. असा म्हणजे त्या गुरुपुष्यामृताच्या दिवशी करण्याचा हा म्हणजे उपाय आहे. आणि हे म्हणजे जलप्राशन करणं म्हणजे त्यांना सुवर्णप्राशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्या दिवशी तुम्ही साक्षात सुवर्ण त्यांना प्राशन करवताय हे असं मानलं जातं. त्यामुळे गुरुपुष्यामृत हा खूपच चांगला योग आहे उद्याचा. किंवा जेव्हा कधी पण येतो गुरुपुष्यामृत योग तेव्हा हे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. शिवाय कुलदेवतेची ओटी भरू शकता तुम्ही. स्त्रियांनी देवळामध्ये जायचं आहे, कुलदेवी जी आहे आपली तिची ओटी भरायचा प्रयत्न करा. म्हणजे मंगळवार किंवा गुरुवार, शुक्रवारी आपण ओटी भरतो देवीची. तर गुरुपुष्यामृताच्या दिवशी सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. कुलदेवतेला स्मरण करा. तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर आजूबाजूला कुठली विवाहित स्त्री असेल, तुम्ही तिची ओटी भरू शकता. किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही आपल्या म्हणजे एरियामध्ये जी पण कोणती गावदेवी असेल, ग्रामदेवता असते ना, तर तिची जाऊन तुम्ही मंदिरामध्ये ओटी भरू शकता नक्की. तर हे सगळे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही खूपच छान उपाय करू शकता आहे. आणि ह्याची सगळ्यांची म्हणजे म्हणतात ना, एक सगळ्यांचं चांगलं फळ तुम्हाला मिळते. जर शक्य असल्यास सत्यनारायण पूजा पण तुम्ही करू शकता. पण आता सत्यनारायण जर तुम्हाला एवढ्या शॉर्ट पिरियडवरती करणं शक्य नसेल तर मग जिथे कुठे सत्यनारायण देवळामध्ये चालू असतं तिथे जाऊन नमस्कार तरी करू शकता. किंवा काही नाही तर घरातल्या देवासमोर हात जोडायचे, त्यांना श्रीकृष्णाच्या समोर हात जोडायचे, सत्यनारायण भगवंताला आठवायचं आहे. आणि हा जो आजचा म्हणजे तो जो दिवस असतो तो चांगल्या प्रकारे संपूर्ण करायचा आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मी यंत्र किंवा श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र जेव्हा त्यांची पूजा कराल त्याच्यानंतर श्रीसुक्त तुम्ही म्हणू शकता. श्रीसुक्त जेव्हा तुम्ही म्हणता ते 16 वेळा म्हणायचं असतं. काही जणांना शक्य नसतं, जेन्युअनली त्यांना शक्य नसतं, त्यांनी 1 वेळा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. श्रीसुक्त नक्कीच म्हणा, तुम्हाला नक्कीच लाभ होईल. ठीक आहे. तर अशीच काही छोटीशी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली. कशी वाटली ते सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.